बहुतेक वेळा मी ट्रेन किंवा बसने प्रवास करताना किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसलेली असतानाही एकच चित्र दिसतं. सगळेजण मोबाईलमध्येच हरवलेले असतात. वर्षांनी वर्ष खूप काही बदललं आहे आणि पुढेही बरंच काही बदलत जाणार आहे. पण खरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे खरंच वेळ आहे का? कुटुंबासोबत निवांत बसायला वेळ आहे का? मुलांशी मनापासून बोलायला वेळ आहे का? मित्रांसोबत बाहेर खेळायला वेळ आहे का? नातेवाईक आणि मित्रांना अचानक भेट द्यायला वेळ आहे का? नवीन ठिकाणी फक्त पाहायला नाही तर अनुभवायला वेळ आहे का? कोणाचा दिवस खास करायला वेळ आहे का? वयस्कर लोकांशी गप्पा मारायला आणि त्यांच्या जुन्या आठवणी शांतपणे ऐकायला वेळ आहे का? पुस्तकांशी मैत्री करायला वेळ आहे का? कागदाच्या पानात हरवायला, शब्दांमधून विचार समजून घ्यायला वेळ आहे का? आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं थकलेपण ओळखायला वेळ आहे का? कोणाच्या डोळ्यातली न बोललेली भावना समजायला वेळ आहे का? फोन न पाहता मुलांचं पूर्ण ऐकून घ्यायला वेळ आहे का? थोडं थांबून देवाचं मनापासून आभार मानायला वेळ आहे का? काही क्षण स्वतःसोबत शांत बसायला वेळ आहे का? स्वतःला विचारायला वेळ आहे का की मी खरंच आनंदी आहे का? खरं तर वेळ कमी झालेलाच नाही. आपल्याला सगळ्यांना रोज तेच 24 तास मिळतात. फक्त फरक एवढाच आहे की आपण तो वेळ कुठे आणि कशासाठी खर्च करतो. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आवश्यक तर आहेच, पण नात्यांपेक्षा महत्त्वाचं नाही. कारण आयुष्यातले खरे क्षण कॅमेऱ्यात नाही तर मनात साठले जातात. कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून आजूबाजूचं आयुष्य अनुभवा, तर लक्षात येईल आपण शोधत असलेला आनंद आपल्याच जवळ होता. कारण शेवटी एक दिवस असा येईल जेव्हा जास्त स्क्रीन टाईम नको असेल, तर फक्त एक खरा जिवंत क्षण पुन्हा जगावंसं वाटेल.